राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या ढोर गल्ली आरोग्यवर्धिनी केंद्रात जन आरोग्य समितीच्या नियामक व कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली। ढोर गल्ली, घोंगडे वस्ती, मुनाळे बोळ, कुंभार वेस आणि मराठा वस्ती परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत रुग्णांसाठी आवश्यक साहित्य, आरोग्य केंद्रातील सुविधा, साधन सामुग्री व देखभाल व्यवस्थेच्या खरेदीबाबत विचार विनिमय करण्यात आला। जन आरोग्य समिती वार्षिक देखभाल निधी आणि अबाधित निधी अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची खरेदी करून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला। या बैठकीस अध्यक्ष संजय कोळी, राजू पाटील, स्वाती वडगू, डॉक्टर वैष्णवी नंदुरे जक्कापुरे, मनोज हुलसुरे, गणेश मगरुमखाने, राहुल मुटकुळे, मुख्याध्यापिका संगीता जाधव, साठे सर, आकाश मगरुमखाने, सागर गौड, राहुल गायकवाड यांच्यासह आशा वर्कर्स आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते। बैठकीत मंजूर निधीच्या मर्यादेत नागरिकांना अधिक चांगले आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले। येथील आरोग्य मंदिराच्या आज ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीला एकूण सदस्य 28 पैकी बऱ्यापैकी या ठिकाणी सदस्य उपलब्ध झाले आणि उपस्थित राहिले। त्याबद्दल सगळ्या ज्याची निवड या ठिकाणी झालेली आहे त्या सगळ्या सदस्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। आज खरं तर ही आपली पहिली बैठक आहे। विशेष करून जे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं की घरातला प्रत्येक माणसाला कुठल्याही प्रकारे आरोग्याच्या समस्याबाबत कुठं औषधासाठी त्यांचं कुठं मृत्यू होऊ नये किंवा त्या घरापर्यंत BP राहू दे, शुगर राहू दे, रक्ताची तपासणी होऊ दे, ह्या समस्या लांब कुठल्या तर सरकारी हॉस्पिटलला जाण्यापेक्षा आपल्या घराच्या बाजूलाच राहायला पाहिजे ह्या संकल्पनेतून हे आरोग्य मंदिर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण मनापासून सगळ्या सदस्यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊ। आज खरं तर ही आमची पहिली बैठक असताना आज या ठिकाणी आनंद होतो की सगळे सदस्य या ठिकाणी उपलब्ध झाले आणि उपस्थित राहिले। आणि आज खरं पत्रकार याचं मनापासून कौतुक करतो की आपलं ह्या आरोग्य मंदिरला सगळ्या भागात पोहोचवण्याचं काम आपले पत्रकार आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू। परंतु जे काही त्रुटी आहेत या ठिकाणी ते मॅडमने आत्ता जक्कापुरे मॅडमने या प्रमुख आहेत आपल्या या भागातले त्यांनी जे त्रुटी आम्ही सांगितलेले ते त्रुटी पुढच्या मिटिंगमध्ये सगळी दुरुस्ती करून जे काही सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही 4 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत, या 3 आहेत पण सगळे उपस्थित आहेत की SI या ठिकाणी यायला पाहिजे होतं परंतु SI या ठिकाणी आलेलं नाही, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे। आणि पुढच्या मिटिंगला एक आपण व्हॉट्सअप ग्रुप करू, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 4 दिवस अगोदर म्हणजे कळायला पाहिजे की आपली मिटिंग त्या तारखेला आणि हे विषय आहेत हे विषय सुद्धा त्या ग्रुपमध्ये टाकल्यानंतर त्यांना माहिती होईल की पुढच्या आपल्याला त्या भागात काय करायला पाहिजे। जिथं जिथं आता या भागामध्ये शाहीर वस्ती, मराठा वस्ती, ढोर गल्ली, दाळगे प्लॉट, गणेश नगर, मुनाळे बोळ ही भाग त्या भागाला आरोग्य मंदिर म्हणून आपण जोडलेला आहे। त्या भागातील नागरिकांची समस्या काय आहे, त्या भागातील नागरिक का बरं येत नाहीत, आपण एवढे मोठे 25-25 लाख रुपये या ठिकाणी खर्च करून 3-4 स्टॉप या सोलापूर महानगरपालिकेने इथं पगार करून आपण या ठिकाणी नेमणूक केलेली आहे की कशासाठी त्या नागरिकांना त्या ठिकाणी सोय व्हायला पाहिजे। त्यांना आरोग्याची समस्या जी असेल रक्त लघवी हे सगळे म्हणजे त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे हेच आपल्या समितीचं काम आहे। ते करण्याकरता पुढच्या जो काही समितीमध्ये आपण सदस्य घेणार आहे ते सगळ्याच्या मान्यतेने मॅडम तुम्हाला आम्ही अधिकार देतो, सगळ्या भागातील सदस्य घ्या। आम्ही म्हणणार नाही की ह्यालाच घ्या त्यालाच घ्या, परंतु जो काम करतो नागरिकांची सेवा करतो अशा व्यक्तीला आपण निवड करावी आणि जेणेकरून त्या भागातील नागरिकांना विचारून हा सदस्य चांगलं काम करत असेल तर त्याला जरूर घ्या। आमच्या विचारात नसेल पण लोकांच्या समस्येला धावून जाणारा कार्यकर्ता असेल किंवा सदस्य असेल तर त्यांची निवड या ठिकाणी जरूर करा। आणि आपण कमी वेळेमध्ये सगळे सदस्य या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मला अध्यक्षपद या ठिकाणी दिलं त्याबद्दल सगळ्यांचा या ठिकाणी ऋण मानून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।